नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर, आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर, आपल्या फेसबुक चॅनलवर व्हिडिओज, PDF आणि क्विज त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अद्यापपर्यंत चालू घडामोडीवाला YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक चॅनलला फॉलो केलं नसेल तर सगळीकडे फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, मुंबई उच्च न्यायालयाची जी शिपाई भरती आहे तिची संभाव्य प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याची सिरीज आहे, जवळपास 60 ते 70 आपण त्यामध्ये संभाव्य प्रश्नपत्रिका घेणार आहोत. तर ते सगळे व्हिडिओ बघा, आपली सरकारी नोकरी पक्की करा. आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अजय कुमार बल्ला. बघा, पुस्तकाचं नाव आहे सब पर राम तपस्वी राजा. लेखक आहे आशुतोष अग्निहोत्री. अग्निहोत्री कोण आहेत? पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आहेत. प्रकाशन अजय कुमार बल्ला, जे की मणिपूरचे राज्यपाल आहेत, यांच्या हस्ते झालं. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी हे प्रकाशन नवी दिल्लीच्या इंडियन इंटरनॅशनल सेंटर मध्ये पार पडलं. तर कसाही प्रश्न आला तर आता तो गेला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, भारताने आपली तिसरी स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी कोणते बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी भारतीय नौदलात समाविष्ट केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे SSBN INS अरिदमान. प्रश्न क्रमांक 3, 2 एप्रिल 2026 रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कृष्ण कुमार सिंह. नवीन नियुक्ती या कॅटेगरीतला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, मालदीव मध्ये आयोजित करण्यात आलेली सॅप U20 म्हणजे अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव करून विजेतेपद कोणी पटकावले? तर हे विजेतेपद बांगलादेशच्या टीमने पटकावलेलं आहे. बघा, सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026, कालावधी 23 मार्च ते 3 एप्रिल 2026. यजमान म्हणजे कुठे आयोजित झालं होतं? मालदीवची राजधानी मालेमध्ये नॅशनल स्टेडियम मध्ये. विजेता देश ठरलेला आहे किंवा संघ ठरलेला आहे बांगलादेश, उपविजेता भारत. आणि फायनल मॅच भारत विरुद्ध बांगलादेश मध्ये झाली होती. 0-0 निकाल. पेनल्टी मध्ये बांगलादेश 4-3 ने विजयी. स्टार परफॉर्मन्स ओमांग डोडम भारत. टॉप स्कोरर ओमांग डोडम 3 गोल. SAFF म्हणजेच काय आहे? तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. ठीक आहे, ही चॅम्पियनशिप 2026 ही फुटबॉल स्पर्धा आहे आणि साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन हे आयोजित करते. यात 20 वर्षाखालील म्हणजेच अंडर-19 खेळाडू भाग घेतात. तर दक्षिण आशियातील देश म्हणजे भारत, बांगलादेश, नेपाळ इत्यादी यात खेळतात. म्हणजेच ही युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय वंशाची कोणती खेळाडू ही इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिबळपटू बनली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, बोंधना शिवनंदन. बघा, बोंधना शिवनंदन हिचं क्षेत्र अर्थातच बुद्धिबळ. राष्ट्रीयत्व इंग्लंडचे आहे पण भारतीय वंशाचे, वय सुमारे 9 वर्ष आहे. ओळख लहान वयातील आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू. अलीकडील स्पर्धा इंग्लिश वुमन्स चॅम्पियनशिप 2026 एप्रिल 2026 मध्ये. कामगिरी वरिष्ठ गटात उल्लेखनीय प्रदर्शन. वैशिष्ट्य काय आहे? कमी वयात वरिष्ठ स्तरावर स्पर्धा. ब्रिटन मधील प्रॉमिसिंग युवा खेळाडू आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्टार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6, नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत प्रवास करणारी जगातील पहिली महिला ठरली किंवा ठरणार आहे?
तर कोण ठरणार आहे? क्रिस्टिना कोच. बघा, आर्टेमिस 2 मोहीम, क्रिस्टिना कोच याच्याबद्दल माहिती बघूया. तर मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस 2. संस्था आहे नासा. उद्दिष्ट मानवासह चंद्राच्या कक्षेत मून ऑर्बिट मध्ये प्रदक्षिणा घालणे. महिला अंतराळवीर आहे क्रिस्टिना कोच. त्यांचं राष्ट्रीयत्व अमेरिकन आहे. व्यवसाय अंतराळवीर किंवा नासा ॲस्ट्रोनॉट आहेत. ऐतिहासिक बाब काय आहे? तर आर्टेमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत जाणारी जगातील पहिली महिला ठरणार आहे किंवा ठरलेली आहे आता. सदस्य याच्या सोबत कोण आहे? रेड वाईजमॅन, विक्टर ग्लोवर, जेमी हॅन्सन. हे कॅनडाचे आहेत. कोण? जेमी हॅन्सन. महत्वाचं काय आहे? तर आर्टेमिस प्रोग्रामचा भाग बनलेले आहेत कोण? तर या महिला. नासाच्या डीप स्पेस एक्सप्लोरेशन साठी महत्वाचा टप्पा. प्रश्न क्रमांक 7. श्रीलंकेच्या आर्थिक पुनरुत्थानाला चालना देण्यासाठी जागतिक बँक समूहाने नवीन 5 वर्षाची कोणती भागीदारी सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क, CPF. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी. ऑप्शन डी. बघा, 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 बिहार राजगीर या ठिकाणी. स्टेडियम आहे राजगीर हॉकी स्टेडियम. कालावधी आहे 1 ते 12 एप्रिल 2026, म्हणजे सध्या चालू आहे. आयोजक आहे अर्थातच हॉकी इंडिया. स्पर्धेचा प्रकार आहे सब ज्युनियर अंडर 16 ते 18, म्हणजे 16 ते 18 वयाच्या खालील पुरुष. सहभाग देशभरातील विविध राज्यांच्या संघांचा सहभाग. युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी. उद्दिष्ट भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू तयार करणे आणि तळागाळातील हॉकीला प्रोत्साहन देणे. विशेष किंवा वैशिष्ट्य काय आहे? तर राजगीर येथे मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन वाढत आहे. तर बिहार राज्य क्रीडा क्षेत्रात पुढे येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली? आता पुरुष बघितली तर महिला. तर महिला ऑप्शन डी, झारखंड, रांची. झारखंडची राजधानी नाही, झारखंडची राजधानी रांची नाही, झारखंड. बरोबर, झारखंडची राजधानी रांची या ठिकाणी. तर बघा, 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे होणार आहे? झारखंडची राजधानी रांची या ठिकाणी. मैदानी मारांग गोमके जयपाल सिंग एस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम रांची. 1 एप्रिल 2026 ते 12 एप्रिल 2026 पर्यंत. फॉर्मेट आहे विभागावर आधारित, डिव्हिजन ABC. ठीक आहे, ह्या फॉर्मेटशी आपल्याला काही जास्त देणं घेणं नाही. 29 संघ यामध्ये भाग घेणार आहेत. डिव्हिजन A मध्ये 12 संघ 4 पूल मध्ये विभागलेला आहे. तर डिव्हिजन A चे फायनल 9 ते 12 एप्रिल दरम्यान होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्य सरकारने जमीन रेकॉर्डचे सुलभीकरण, पारदर्शक आणि सुरक्षिततेसाठी भूभारती हे एकात्मिक पोर्टल लॉन्च केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा. प्रश्न क्रमांक 11. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बुर्राव वंशवी राम मोहन. प्रश्न क्रमांक 12. सिपाही जला जिल्ह्याला देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून स्थान देण्यात आले. तो कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली. तर हे देशातील सर्वोत्तम या कॅटेगरीतला प्रश्न आहे. तर हा जिल्हा आहे त्रिपुरा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 13. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद या संस्थेने कोणता AI प्लॅटफॉर्म विकसित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अनुवादिनी. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा.
प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी मुख्यमंत्री मावा दिया सत्कार योजना सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पंजाब. पुढचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्य सरकारने अमरावती क्वांटम व्हॅली म्हणजेच AQV हा उपक्रम सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा, चालू घडामोडीवाला. सोबतच आपल्या या चॅनलला जर तुम्ही अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाचे व्हिडिओ बघा. आपली सरकारी नोकरी पक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.